मेडिटेशनची जादूगिरी. पुढील लेख आहे, भिवू नको, खंबीर हो. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे आम्ही भेटलो. हो, ऑनलाईनच भेट झाली. काकूंनी प्रश्न विचारले, मी उत्तरं दिली. सगळी मंडळी मन लावून ऐकत होती आणि शंका असेल तेव्हा हात वर करून प्रश्नही विचारत होती. काकूंनी स्वागत केलं. इतक्यात कॉलेजमध्ये शिकत असणाऱ्या शरदने हात वर केला. काकूंनी त्याला बोलायची परवानगी दिली. तो म्हणाला की माझ्या कॉलेजचा एक वर्गमित्र आहे, त्याला लहान वयातच दारू पिण्याची सवय लागली आहे, ती तू घालवू शकतो का? मी म्हणाले, हो नक्की. त्यासाठी त्याला स्वतःलाच प्रयत्न करावे लागतील. पुढच्या वेळेस त्याला घेऊन ये, म्हणजे त्यावेळेस या विषयावर आपण सविस्तर बोलू. इतक्यात 8वीत शिकणाऱ्या श्रावणीने हात वर केला. काकूंनी तिला प्रश्न विचारायची परवानगी दिली. ती म्हणाली की मला सारखी भीती वाटते. रस्ता क्रॉस करायची भीती, परीक्षेची भीती, कोणाशी बोलायचं तरी भीती. समजतच नाही की आतून कसं बाहेर पडावं. श्रावणीचा सूर केविलवाणा होता. ऑनलाईन व्हिडिओमध्येही तिचा चेहरा तसाच केविलवाणा दिसत होता. मला अगदी पोटाशी धरून तिला थोपटावंसं वाटलं. मी तिला म्हणाले, अगं श्रावणी बेटा, इतकाच प्रॉब्लेम आहे ना, लगेच संपेल बघ. तुझी भीती लगेच पळून जाईल. तू काही काळजी करू नकोस. माझे शब्द ऐकून ती जरा सावरून बसली. म्हणाली, डॉक्टर ताई, काय करावं लागेल त्याला? मी म्हणाले, बेटा सगळं सोपं आहे. हे बघ, मन अशक्त असेल, कमजोर असेल तर हे असं होतं. पण जर मनाला शक्तिशाली बनवलं तर तुझ्या मनातील भीती पळून जाईल. सगळीच मंडळी मन लावून ऐकत होती. काकू म्हणाल्या, ते कसं काय करावं? मी म्हणाले, आपल्या मनातील विचार जेवढे सकारात्मक शुभ असतील तेवढी मनाची शक्ती वाढते. हे समीकरण आपण लक्षात ठेवूया आणि शुभ, शुद्ध, दिव्य, सकारात्मक विचार सोडून जे विचार असतील त्यांना सोडचिठ्ठी देऊया. श्रावणी, म्हणजे ते कुठले? मी, ते म्हणजे व्यर्थ विचार, नकारात्मक विचार वगैरे. पण तेच तर विचार मनामध्ये सारखा पिंगा घालत असतात. काकू, हो, श्रावणीची आई म्हणत होती की कुणी थोडं जरी वरच्या आवाजात बोललं तरी हिला भीती वाटते. मी, श्रावणी बेटा, तुझी आई येऊ शकेल का? उद्या त्यांनाही घेऊन ये, म्हणजे आपण नीट सविस्तर बोलू. बरं का मंडळी, भीती ही अशी नकारात्मक भावना आहे की जिच्यामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळतं. मनातली भीती काढून टाकणं फार महत्त्वाचं आहे. यानंतर आणखीही काही प्रश्न उत्तरं झाली. उद्या परत भेटायची वेळ ठरवून आम्ही निरोप घेतला. हा लेख इथे समाप्त होत आहे. आंतरराष्ट्रीय नोबेल पीस अवॉर्डसाठी नामांकित श्री जन्माचे स्वागत करा चळवळीच्या आद्यप्रवर्तक आणि राजयोगा मेडिटेशन जीवनपद्धतीच्या अभ्यासक डॉक्टर सुधा कानकरिया लिखित पुस्तक मेडिटेशनची जादूगिरी.